महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. जनरेशन झेडचा जेन झीचा एल्गार असा विषय मला प्रसाद कुलकर्णी यांनी दिलेला आहे. खरं तर हा विषय काय आहे, कधीपासून सुरू झाला, कुठून सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे असं कुणी काय एक या सगळ्या विषयाबद्दल अनभिज्ञ असलेले लोक आहेत त्यांच्यापुढं बोलायचं आहे असा काही प्रश्न आहे. त्यामुळे ते माझ्या दृष्टीनं खूप कठीण आहे या विषयाची मांडणी करणं. पण मला एक गोष्ट या विषयावर बोलताना आज इथं जाणवते, ती म्हणजे इथं उपस्थित असलेल्यांच्यामध्ये जेनझीमधलं कोण दिसत नाही. हा एक आहे. इथं आहेत ते बेबी बूमर्स आहेत, जनरेशन एक्स आहेत. म्हणजे हे सुद्धा कोणी नाही आता. म्हणजे नंतरच्या मिलेनियममधलं सुद्धा भारतात कोण दिसत नाही. एकदम दोन ते एक जेनझीची ह्याची प्रतिनिधी, बाकी नंतर एकदम असे बेबी बूमर्स किंवा आपण जनरेशन एक्स या टप्प्यातलेच आम्ही सगळे त्या टप्प्यातले प्रतिनिधी आहोत. त्यामुळे हे सगळं, ही भाषा, जेनझीची भाषा, त्यांचं सगळं हे समजून घेणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप कठीण आहे. म्हणजे ही भाषा ही कारण त्या भाषेच्या संदर्भात खूप चर्चा झाली. हे सगळं आंदोलन झाल्यानंतर या सगळ्या आंदोलनाचा निचोड काय कोणी काढला असेल देशातल्या पंतप्रधानांच्यापासून सगळ्या तथाकथित संस्कृती रक्षकांनी, तर ही जी भाषा आहे ती भाषा फार आक्षेपार्ह आहे. म्हणजे तुम्हाला अनेकांना असं वाटतं की भाषेवरून तुम्हाला तुमची योग्यता दाखवावी, तुम्हाला तुमची लायकी दाखवून द्यावी, आणि त्यानुसार त्यांनी या जेनझीच्या भाषेच्या अनुषंगाने चर्चा सुरू केली. पण अर्थात मगाशी प्रसाद म्हणलं त्याप्रमाणे हे कुणाला हिंगलणारी पिढी नाही. जेनझी आहे ते म्हणजे कोलून पुढं जाणारे. तुम्ही कुणी असा, तुम्ही बाप असा, कुटुंबातले मोठे भाऊ असा, किंवा आणखी शिक्षक असा, किंवा आणखी कुणी असा, तुम्हाला कोलून पुढं जाणारी ही जनरेशन आहे. आणि त्या जनरेशन आत्तापर्यंत आपल्याकडं म्हणजे अगदी 20 तारखेपर्यंत या जनरेशनबद्दल कुणीही काही सकारात्मक बोलत नव्हतं. म्हणजे आपण ही प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. आत्ता आपण जेनझी म्हणतोय. जेनझीची नेपाळमधलं आंदोलन आपण बघितलं, त्यानंतर श्रीलंकेतलं आंदोलन बघितलं, बांगलादेशातलं आंदोलन बघितलं. ही सगळी आंदोलनं बघितल्यानंतर असं आपल्याला वाटत नव्हतं की आपल्याकडे असं काही घडू शकेल. म्हणजे आणि हे इथली सगळी ही पिढी अशीच फक्त सोशल मीडियावर व्यक्त होणारी आणि मोबाईलमध्ये अडकून पडलेली आणि तेवढ्यापुरतीच क्रांती घडवणारी ही सगळी ही पिढी आहे. आणि ती पुन्हा तिथं ते गंभीरपणे काही बघत नाहीत, गंभीरपणे काही बोलत नाहीत, सगळं उथळपणे चाललेलं असतं असा आपला एक समज होता. आणि आपण सगळे गेली 12 वर्षे ज्या एका गोष्टीला धक्का देण्यासाठी प्रयत्न करत होतो, तो या पिढीनं एका दिवसात एक प्रचंड मोठा धक्का इथल्या 12 वर्षे प्रचंड सगळ्याच यंत्रणांच्यावर, सगळ्या घटनात्मक संस्थांच्यावर आणि संपूर्ण समाजावर, सगळे राजकीय पक्षांच्यावर एक वर्चस्व मिळवून ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना धाकात ठेवलं होतं, तर त्यांना धक्का देऊन जी आतापर्यंत 12 वर्षे या सरकारनं, केंद्रातल्या सरकारने निर्माण केलेली दहशत होती, ती दहशत मोडून काढण्याचं काम कोणी केलं असेल तर मला वाटतं या जेनझीनं पहिल्यांदा आपल्यात केलं आहे. म्हणजे ज्या दिवशी 20 तारखेला हे आंदोलन घडलं, त्या दिवशी माझ्यासारख्याच्या मनात, मी त्या दिवशी व्हिडिओ केला की म्हणजे फारशा संघटित नसलेल्या आंदोलनात, आणि जे आकडे येत होते ते फार तर 50,000 वगैरे, लाख वगैरे म्हणणं आपण म्हणू शकतो, पण 50,000, 50 ते 60,000 असे लोकच तिथं उपस्थित होते. त्यात कुठल्याही पक्षाचा थेट संघटित सहभाग नव्हता. कुठल्याही थेट संघटनेनं, म्हणजे आयसा वगैरे काही डाव्या संघटना असतील, पण तरीसुद्धा काही देशव्यापी त्या संदर्भात काय आंदोलन केलं होतं आणि देशभरातनं चलो दिल्ली वगैरे अशी काय हाक दिली, ती अशी हाक दिलेली नव्हती. तरीसुद्धा एक 50-60,000 मुलं आली होती. आणि 50-60,000 मुलंसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलन अमेरिकेत झालं होतं, त्या पद्धतीनं परिस्थिती अशी निर्माण झाली होती की या एका आंदोलनामुळं संसद बंद पडू शकते, संसदेची सगळी प्रवेशद्वारं बंद करायला लागू शकतात, आणि पंतप्रधान
म्हणजे एका आतापर्यंतच्या सगळ्या जो गोदी मीडिया होतं त्यातल्या एका प्रमुख चॅनलची हेडलाईन होती की प्रधानमंत्री को सुरक्षित बाहेर निकाला गया. म्हणजे पंतप्रधानांना संसदेतून सुरक्षित बाहेर काढलं. म्हणजे ही हेडलाईन देताना त्यातून 2 गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे ही संसद पंतप्रधानांसाठी सुरक्षित नाही. अर्थात हे यापूर्वी सिद्ध झालेलं होतं. कारण ज्यावेळी काँग्रेस एकदा पंतप्रधान लोकसभेचं झालं नाही का, तर म्हणे त्या काँग्रेसच्या महिला नेत्या होत्या, त्या महिला नेत्या पंतप्रधानांच्यावर हल्ला करणार होत्या आणि त्यामुळं घाबरून आणि हे असं सांगोवांगी नाही, थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितलं होतं. त्यामुळं पंतप्रधान मोदी संसदेत, अर्थात ते किती घाबरट आहे त्याच्या संदर्भात आपण पूर्वी बघितलं आहेत. पंजाबमध्ये कुठंतरी लांब असे शेतकरी आंदोलन करीत असताना, म्हणजे एकीकडे आपण भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड आंदोलन करीत असताना राहुल गांधी गाडीतनं उतरतो आणि त्यांना शेकहँड करतो, त्यांना बाय बाय टाटा करतो, इतकं निडरता असते. आणि पंजाबमध्ये कुठंतरी लांब असे कुठंतरी रस्त्यावर निदर्शनं करत असताना पंतप्रधान ते बघून गाडी मागं वळवतात आणि विमानतळावर नेऊन त्यांना निरोप देतात की तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगा की मी इथं जिवंतपणे परत पोचलो वगैरे. म्हणजे ही एकूण आपल्याला मानसिकता 56 इंच छातीची जी मानसिकता आहे, म्हणजे एकीकडं ही आपण इथं देशात कुठल्या स्टेजवर जाताना कुठल्याही बघितलं त्यांचा आविर्भाव किंवा त्यांचा एकूण अहंकार, तर असं ताटपणे जाऊन अजिबात इकडं तिकडं कुणाकडं बघायचं नाही, कुणाला हेंगलायचं नाही, सगळ्यांना मी कसपाटा समान मानतो, अशा पद्धतीने एक व्यवहार. आणि त्याचवेळी परदेशात गेल्यानंतर अतिशय थुकरटपणे हो सगळं जे अत्यंत बालिशपणे चाललेलं असतं. म्हणजे एक व्यक्तिमत्व दुभंगलेलं कसं असतं, म्हणजे 2 पद्धतीचे व्यवहार एखाद्या माणसाचे कसे असतात, म्हणजे एक प्रतिमा निर्मितीसाठी कशा पद्धतीने माणसं काम करत असतात आणि ते प्रत्यक्षात कसा असतो आणि दिखावा कसा असतो, हे सगळं या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल. त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 50,000 मुलं असतानासुद्धा एकूण सगळी दिल्ली, सगळी संसद अशी, आता ही संसद ऑक्युपाय करतील का काय असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्या दिवशी व्हिडिओ केला, त्यात असं म्हटलं होतं, आज हे लोक संसद ऑक्युपाय करत नाहीत पण संसदेच्या गेटपर्यंत धडकलेले आहेत. म्हणजे सगळे फोर्सेस आणल्यानंतरसुद्धा त्यांना न जुमानता ही सगळी लोक संसदेपासून अगदी 150 मीटरपर्यंत जाऊन धडकलेले आहेत आणि तिथं त्यांची समजूत घालण्याचे वगैरे प्रयत्न सुरू झालेले आहेत. इथंपर्यंत त्यांनी या सगळ्या तरुण मुलांनी धडक मारली होती. आणि या आंदोलनाचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं होतं की म्हणजे जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, व्यक्तिशः अनेकांना ज्याबद्दल शंका होती, आजसुद्धा शंका आहेत, माझ्या मनातसुद्धा शंका आहेत. म्हणजे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या दरम्यान त्यांच्या हेतूविषयी त्यावेळी मला शंका होत्या आणि आज त्या शंका अधिक बळकट झालेल्या आहेत. अभिजित दीपकेच्या संदर्भात आजही माझ्या मनातल्या शंका पूर्ण त्या शंकांचं निरसन झालेलं नाही. कारण आपण आपण कसं होतं, आपल्याकडं ही संसर्ग आपण बघितलं, आपल्या ही मधल्या अण्णाच्या इथली महाराष्ट्रातली मंडळी नाचत कोण होती, हे सगळं दीपकेचं उभं राहिल्यावर अण्णाच्या आंदोलनात जी नाचत होती झेंडे घेऊन, तीच सगळी मंडळी यावेळी, म्हणजे काही आपल्या या इथल्या काही समाजवादी मंडळींना एक कुठली तरी वरात मिरवणूक लागत असते. म्हणजे कुठेही वाजायला लागलं की तिथं आपण आपलं नाचत सुटायचं, आपला डान्स तिथं झालाच पाहिजे असा एक आग्रह असतो. आणि ही मोठ्या प्रमाणावर मंडळी सुरुवातीपासून या आंदोलनात आपण बघितले आहेत की चला लगेच अजित दीपकेचं तिकडे ढोलकं वाजायला लागलं की हे निघाले सगळे आपापल्या पातळीवर. आणि मग काँग्रेस कशी नालायक आहे, राहुल गांधी कसा नालायक आहे, इतके मोठे म्हणजे स्वतः तरुण आहे, विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या संदर्भात एवढ्या बाता मारतो, पण तिकडे ढुंकून बघितलं नाही, अशा पद्धतीने इतक्यापर्यंत अगदी सुरुवातीपासून थेट या आंदोलनाच्या संदर्भात काही लोक बोलत होते. पण मी माझ्यासारखा मनुष्य सुरुवातीपासून याकडं संशयानं बघत होता, पण त्याचवेळी पूर्ण संशयानं बघताना यांच्यावर बाबा हे नालायक आहेत असं माझं कधीही म्हणणं नव्हतं. फक्त आपण म्हणून मी या संदर्भात मी ज्यावेळी व्यक्तिगत माझ्या ह्याच्यात मी इतकं सगळं चाललेलं असताना मी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो सगळं, पण तरीसुद्धा मी फक्त ज्या दिवशी पहिला मेळावा झाला आणि त्या पहिला मेळावा झाला अभिजित दीपकेचा, त्या दिवशी हा शो फ्लॉप झाला असा एक व्हिडिओ केला होता. कारण मला दिसत होतं की हे ज्या पद्धतीनं काही कोटी लोकांचं सगळं फॉलोअर्स आहेत आणि 2-5 हजारपेक्षासुद्धा जास्त मुलं जमत नाहीत, म्हणजे हे काहीतरी गफलत आहे, काहीतरी गोंधळ आहे असं जाणवत त्यावेळी मी तो पहिला व्हिडिओ केलेला होता.
आणि नंतर त्या संदर्भात मी 20 तारखेला त्या संदर्भात व्यक्त झालो. कारण कसं होतं, आपण काहीतरी आधी आपल्याकडं अनेक पत्रकार असले ॲक्टिव्हिस्टना आणि सगळ्यांना काहीतरी आडाखे बांधण्याची भविष्य सांगण्याची घाई असते आपल्याकडं साध्यानं. आणि पुन्हा ते सांगितल्यानंतर 10 गोष्टी सांगितल्यानंतर त्यातली एक गोष्ट खरी झाली की मी कसं हे म्हटलं होतं आधी, मी हे 15 दिवसापूर्वीच मांडलं होतं, असा एक त्या संदर्भात एक दावा करण्याची सवय असते. तर मी ज्या पत्रकाराच्या तरीच्या स्कूलमधनं आलो त्या स्कूलमध्ये मला हे शिकवलं नाही किंवा माझे गुरु होते ते फारच खडूस होते. त्यामुळं मला अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट घाईनं स्वीकारता येत नाही आणि घाईनं नाकारता येत नाही. त्यामुळं मी खूप शांतपणे या सगळ्या गोष्टी बघत होतो. आणि मी ज्या दिवशी हे लोक संसदेच्याकडं धावले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आज या ठिकाणी इथं अभिजित दिपकेचा प्रभावही संपलेला आहे, अभिजित दिपकेचे नेतृत्व संपलेलं आहे, सोनम वांगचूक ही बाहेर फेकले गेलेले आहेत आणि हे आंदोलन पूर्णपणे फक्त विद्यार्थ्यांनी हातात घेतलेलं आहे. कारण 20 तारखेला साधारण 12 वाजेपर्यंत अभिजित दिपकेचं नेतृत्व तिथं चालत होतं. 20 तारखेनंतर अभिजित दिपकेच्या हातात ते राहिलं नाही. कारण अभिजित दिपके इकडे शांततेचं आवाहन करत होता आणि ही मुलं प्रचंड संख्येनं तिकडं संसदेकडं धावत चाललेली होती. म्हणजे एक सर्वसामान्य तरुणांच्यातनं, सर्वसामान्य माणसांच्यातनं, म्हणजे कुठलीही ज्याची राजकीय भूमिका नाही पण या राजकीय व्यवस्थेनं ज्याला प्रताडित केलेलं आहे आणि या राजकीय व्यवस्थेच्या चुकीच्या निर्णयांचे फटके ज्या लोकांना बसत आहेत त्यांच्याशी संबंधित ही मंडळी आहेत आणि ती उत्स्फूर्तपणे हा सगळा त्यांचा उद्रेक आहे, तो उद्रेक उत्स्फूर्त हे दिसत होतं. तो कुठेही त्यांना ट्रेनिंग किंवा त्यात डाव्या चळवळीची पोरं अशी नव्हती. म्हणजे या सगळ्या आंदोलनाचे आपण टप्पे करताना, मी आता बोलतो तुमच्या लक्षात येईल, मी कुठलंही सलगपणे कुठलीही गोष्ट घेत नाही. आपण या संदर्भात चर्चा करतो. यातल्या ज्या जाणवलेल्या माझी निरीक्षण आहे ती पुढं मागं असं. तर या आंदोलनाचे भाग करताना मी सुरुवातीपासून हे 3 प्रकारचं आंदोलन मला लक्षात येत होतं. पहिलं आंदोलन अभिजित दिपकेनं जे कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या बॅनरखाली उभं केलं होतं. म्हणजे ज्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जे वक्तव्य केलं कॉक्रोच संदर्भातलं आणि ते वक्तव्य केल्यानंतर अभिजित दिपकेनं एक मीम, म्हणजे ही काय पार्टी राजकीय पार्टी नव्हती, एक मीम केलेलं होतं मीम. आणि त्या मीमला फॉलोअर्स वाढत गेले आणि ते इतक्या वेगानं फॉलोअर्स वाढत गेले की अलीकडच्या काळात सोशल मीडिया आल्यानंतर पंतप्रधान मोदी किंवा कुणाचेही इतक्या वेगानं फॉलोअर्स वाढले नाहीत. या पद्धतीनं फॉलोअर्स वाढत होते. आणि आपल्या हे फॉलोअर्स वाढत असताना मी त्या काळात म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी हे होतो, मी साधारण फार का ना हे असं काहीतरी सोशल मीडियावर सुद्धा एवढं माहिती होतं. तर त्याचवेळी पुण्यातले माझे काही पत्रकार मित्र होते, म्हणजे एवढे एक्साईट झाले होते की अभिजित दिपकेची अमेरिकेतून मुलाखत घ्यायला वगैरे, ते सगळं प्रचंड एक्साईट होऊन हे फार काहीतरी क्रांती घडायला लागले असं म्हणत होते. पण त्यावेळी ते माझ्यासारख्याला वाटत होतं की हे सोशल मीडियावरचं आहे, हे सोशल मीडियावरचं रस्त्यावर यायला फार वेळ लागतो आणि ते आपल्याला त्याकडं म्हणजे हे फार क्रांती व्हायला लागलं आहे आणि सगळा तरुण भारतीय जनता पक्षाच्या आणि या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जायला लागला आहे असं काय आपण मानणं म्हणजे आपण गफलत करून घेण्यासारखं आहे, फसगत करून घेण्यासारखं आहे. हे माझं त्यावेळी अगदी अभिजित दिपकेची पहिली जी त्यांनी मी हे सुरुवात केली आणि त्याला 2 दिवसात प्रचंड फॉलोअर मिळाले, त्यावेळीसुद्धा ते माझं मत होतं. तरी अभिजित दिपकेची कॉक्रोच जनता पार्टी हा एक भाग होता. त्याला सोनम वांगचूक जाऊन मिळाले आणि सोनम वांगचूक यांनी जे उपोषण सुरू केलं त्याला पाठिंबा देण्यासाठी, हा दुसरा भाग होता. आणि तिसरा भाग जी ऐसा नावाची डाव्या पक्षांची संघटना आहे विद्यार्थ्यांची, नेहा वोरा आणि तिचे जे सहकारी होते, त्या मुलांनी जे उपोषण सुरू केलेलं होतं त्याला पॅरल, हा तिसरा भाग होता. कारण तिथं आपण गेल्या काही काळात आयसाचं आयसाची आपण सोशल मीडिया बघत असलं तर आपल्याला सोशल मीडियावर आयसाची ती आदिती मिश्रा वगैरे JNUची प्रेसिडेंट आहे, ती ज्या आक्रमकतेनं लढत असते त्याच पद्धतीनं ही नेहा आधी कुठंच चित्रात, ती खरं तर त्या आयसाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण JNUच्या इलेक्शनमध्ये किंवा आधी कुठेही ती चित्रात नव्हती. एकूण JNUच्या त्या सगळ्या यात आधी ती मिश्रात आपल्याला दिसते. पण इथं उपोषणाला बसल्यानंतर ती नेहा वोरा आपल्याला दिसली आणि तिच्याबरोबरचे तिचे काही सहकारी दिसले. म्हणजे हे 3 पातळ्यावरचं वेगळ्या पातळ्यांच्यावरचं आंदोलन होतं. मूळ अभिजित दिपकेचं आंदोलन, दुसरं सोनम वांगचूकचं उपोषण आणि तिसरं हे डाव्या पक्षाच्या तरुण मुलांनी त्या आंदोलनात घेतलेला सहभाग. आणि एक होतं की यात समान सूत्र, सगळ्यांची मागणी एक होती, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
माझ्या मनात व्यक्तिशः शंका असण्याचं कारण असं होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही मागणी म्हणजे हे सगळं दिशाभूल करण्याचं प्रकरण आहे. कारण ही सहज गोष्ट मान्य होईल आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर पुढं काय, तत्कालीन आंदोलनाचं यश म्हणून त्याकडे बघता येईल, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर या गोष्टीचं पुढं काय होणार आहे, म्हणजे हे सगळं संपून जाईल अशी एक माझ्या मनात शंका होती. त्यामुळं मी यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नव्हतो. आणि आपणही सगळ्यांनी नीट जर बारकाईनं बघितलं असेलच तर लक्षात आलं असेल की साधारण 21 जूनला संसदेवरची हाक होती, तर मला वाटतंय 16 तारखेपर्यंत देशभरात कुठंही काही चर्चा नव्हती. म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात कुठलीही काही फारशी चर्चा नव्हती. कारण पहिली गोष्ट मेनस्ट्रीम मीडियानं हे सगळं बाजूला ठेवलं होतं. याला कुठलाही मध्यवर्ती प्रसार माध्यमं, सगळ्या मेनस्ट्रीम ज्या चॅनल्स आहेत ती फार महत्त्व देत नव्हती. म्हणजे थोडेफार दिल्लीत आंदोलन असल्यामुळं, जंतर मंतरवर असल्यामुळं आणि पुन्हा सोनम वांगचूक यांचं उपोषण लांबच चाललेलं असल्यामुळं बऱ्यापैकी त्याला थोडंफार लाजेकाजेस्तव थोडी प्रसिद्धी द्यावी लागत होती. पण ज्या पद्धतीनं मेनस्ट्रीम मीडियानं याची दखल घ्यायला पाहिजे होती, घेतली नाही. अर्थात आपण 2011च्या अण्णांच्या आंदोलनाची तुलना करू शकत नाही, कारण ते सगळं त्या मनमोहन सिंग सरकारच्या त्यावेळात निर्माण केलेला असंतोष सगळा होता. RSSची सगळी पाठीमागची संघटना होती, केजरीवाल उभं केलेलं नेटवर्क होतं आणि त्याला मग किरण बेदीपासून VK सिंगपर्यंत अशी सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगळी मंडळी तिथं एकत्र येऊन एक व्यवस्थित नियोजनबद्धपणे त्यांनी सरकारविरुद्धचा असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि भ्रष्टाचारासारखा एक सगळीकडं अगदी गावातल्या छोट्या शेतकऱ्याच्यापासून अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत, राजधानीपर्यंत सरकारी पातळीवर कोणताही व्यवहार करणाऱ्या माणसाला ज्याचा फटका बसला असा तो विषय होता. आणि परत कसं असतं, काही विषय अशा असतात आपल्या समाजात की त्याला सगळेच पाठिंबा देतात. म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार करणारा मनुष्यसुद्धा भ्रष्टाचाराचा द्वेष करत असतो, आपलं माहिती आहे. म्हणजे त्याच्या तो कितीही करत आहे पण त्याला तो भ्रष्टाचार म्हणल्यावर त्याला चिडत येते, पण तो स्वतः पार्टी असतो तसं. आणि त्याबाबतले कुणाला पाठिंबा द्यायला म्हणजे 100% कुणी एक मनुष्य तुम्हाला 100पैकी 100% पाठिंबा मिळू शकणारा एकच विषय असतो, तो म्हणजे भ्रष्टाचारांना विरोधात काय जे गोष्ट करायची ती असेल. आणि दुसरं एक आपल्याकडं आंदोलन म्हणजे सोपा पाठिंबा द्यायला, म्हणजे बलात्काऱ्यांना फाशी द्यायला पाहिजे, चौकात फाशी द्यायला, या विषयावर सगळे एकत्र येत असतात. म्हणजे सगळे 100% पाठिंबा मिळत असतो. कारण इथं तुमच्या भूमिका काय आड येत नाही, पण जिथं तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन्स असतात आणि काही भूमिका घ्यायची वेळ येतो तिथं मात्र प्रत्येकजण आपापल्या सोयीनं आपापले हितसंबंध बघत असतो. त्यामुळं ते 11च्या आंदोलनाची अशी तुलना करता येत नाही, कारण हे पुन्हा एका शिक्षण या एका हेतूच्या संदर्भात, विषयाच्या संदर्भातलं हे आंदोलन होतं आणि शिक्षणाच्या संदर्भातलं हे आंदोलन होतं. पण त्याची व्याप्ती यावेळी अधिक वाढलेली होती. त्याचं कारण अलीकडच्या काळात एकूण समाजाची शिक्षणाच्या संदर्भात, आपल्या मुलांच्या भवितव्याच्या संदर्भातली संवेदनशीलता प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे आकांक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत आणि अशा या परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यापर्यंत जाता होऊ शकतं, असा एक विश्वास समाजातल्या वेगळ्या थरांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं सुद्धा हा नीटच्या परीक्षेचा मुद्दा असला तरी तो व्यापक सगळीकडं, म्हणजे त्याची संख्या जरी आपण बघितली की 20-22 लाख मुलं आणि मग त्यांची कुटुंब, त्यांचे सगळे नातेवाईक, म्हणजे आपल्याकडं माहिती आहे एक 12वीला मुलगा असला की त्या 12वीच्या एका मुलाच्या सोबत त्याचं सगळं घर, त्याचे घरातले जे काय त्याचं स्वतःचं आईवडील, त्याचे चुलते, त्याची मावशी, त्याचे मामा मामी, असे एका 12वीच्या मुलाच्या सोबत ह्या सगळ्यांचं भावविश्व गुंतलेलं असतं. म्हणजे त्याची 12वीचा परीक्षेचा निकाल, तो पुढं काय करणार, इंजिनियर करणार का, मेडिकलला जाणार का, की आणखी काय करणार आहे. त्यामुळं तुलनेनं आत्ता म्हणजे हा नीटचा विषय 10 वर्षापूर्वी असता तर त्याची व्याप्ती इतकी वाढली नसती किंवा त्याचं एवढी गांभीर्यानं या समाजानं दखल घेतली नसती. पण आता त्याचा फटका घराघरात बसला आहे. मी नीटच्या ज्या परीक्षेला बसल्या 2-3 पालकांशी, म्हणजे माझं नीटशी संबंधित कोणी नसल्यामुळं मला सुरुवातीला फारसं गंभीर वाटत नव्हतं. ठीक आहे, एक परीक्षा पुढं ढकली एवढं, पण ज्यावेळी मी
माझे 2 मित्रांना वेगळ्या असं वेळी निमित्ताने भेटलो आणि त्यांची मुलं नीटच्या परीक्षेला बसली होती आणि त्यांची मानसिक अवस्था बघितल्यानंतर मी हादरून गेलो अक्षरशः. म्हणजे ज्यांच्यावर प्रसंग आलेला आहे ती माणसं किती आतनं हादरलेले आहेत म्हणजे आपल्या मुलाच्या भविष्यासंदर्भात. म्हणजे आधी माझ्यासारखा काय विचार करतो, ठीक आहे ना, म्हणजे आपला ज्याच्याशी आपला नीटशी संबंध नाही तो मनुष्य विचार काय करतो, ठीक आहे ना, म्हणजे ठीक आहे एक परीक्षा रद्द झाली पुढं होईल ना, असं काय एवढं काय आबाळ कोसळणार आहे. पण जिथं ज्यांना याचा फटका बसला होता, ज्या मुलांना याचा फटका बसला होता, तिथं त्याचं गांभीर्य आणि ते बोलल्यानंतर मला सुद्धा त्याचं गांभीर्य जाणलं. मग ह्या विषय एवढा व्यापक का बनला, हा विषय एवढा खूप व्यापक समाजापर्यंत कसा पोचला. कारण मग हे आपल्याकडं एका नीटच्या परीक्षेबरोबर हे नीट पुरतं थांबलं नाही. नंतर झालेल्या 2, 3, 4 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. मग त्याच्या आधी ज्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या त्या प्रश्नपत्रिकांचे विषय चर्चेत आले आणि एकूण शिक्षणाच्या संदर्भातलं एक व्यापक घुसळण समाजात तयार झाली आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाटायला लागलं की हे शिक्षणात काहीतरी गफलत आहे आणि ही आपली फसवणूक चाललेली आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याशी हा खेळ चाललेला आहे आणि आपल्याला यात उतरायला पाहिजे. त्यामुळं मग आपण बघितलं असेल सर्वसामान्य पालक आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन सुद्धा प्रॉपर दिल्लीतले आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरातले लोक तर गेलेच होते, पण देशाच्या वेगवेगळ्या भागातनं पालकसुद्धा आपापल्या मुलांना घेऊन त्या दिल्लीच्या आंदोलनात त्यावेळी पोहोचलेले होते. हे चित्र आपण बघितलं. तर हा तो महत्त्वाचा नीटच्या संदर्भातला एकूण विषय होता. इथं दुसरं हे आंदोलन व्यापक होत असताना आपल्याला जर आपण टाईमलाईन बघितली थोडी या आंदोलनाची, म्हणजे कसं कसं घडत गेलं, तर आपल्याला 2-3 गोष्टी फार ठळकपणे जाणवतील. म्हणजे 3 मेला ही मूळ परीक्षा झाली, 12 मेला ही परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली, 15 मेला एक याचिका होती. ती याचिका असताना त्या याचिकेच्या संदर्भात जे सूर्यकांत नावाचे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांनी बाबा हे काय मंडळे आहेत, उपद्रवी मंडळे आहेत, बेरोजगार तरुण आहेत, ते सगळे झुरळासारखे सगळे पसरलेले आहेत, हे NGO वाले वगैरे असं त्यांनी अशी सवंग शेरेबाजी केली. ही 15 मेची गोष्ट आहे. आणि 16 मेला अभिजित दिपकेनं ते कॉक्रोच जनता पार्टीचं मीम सोशल मीडियावर पब्लिश केलं आणि त्याला प्रचंड पद्धतीनं सगळा पाठिंबा मिळत गेला. तर हे सगळं होत असताना म्हणजे अभिजित दिपकेचं हे सगळं सोशल मीडियावर चालत असताना तर आपण नीट बारकाईनं बघितलं. म्हणजे आपण म्हणतो एकीकडं की ज्या मेनस्ट्रीम मीडियानं या अभिजित दिपकेच्या आंदोलनाकडे थोडं दुर्लक्ष केलं, पण तुलनात्मक बघितलं तर मग किमान त्याची दखल तरी घेतली. पण त्याच्या आधी या संदर्भात या विषयाचं गांभीर्य काँग्रेसनं ओळखलं होतं आणि या विषयाच्या संदर्भात आक्रमक भूमिका, आक्रमक आंदोलनं काँग्रेसनं देशभरात सुरू केली होती. हे आपल्याला नोंद घ्यावी लागते, दखल घ्यायला लागते. पण आपल्याला कुठल्याही मीडियानं त्या संदर्भात काहीही फुटेज दाखवलं नसल्यामुळे आपल्यापर्यंत ते पोचतच नाही. म्हणजे 12 मेला नीटची परीक्षा रद्द झाली त्या दिवशीच, म्हणजे 12 मेला त्या दिवशी शास्त्री भवन आहे, तिथं शिक्षण विभागाचं ऑफिस आहे, तिथं NSUIनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर 16 मेला NSUIनं NTA जे आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ही एजन्सी आपली ही नीटची परीक्षा घेते, त्या NTAच्या तिथं काँग्रेसच्या समोर मोठं आंदोलन केलेलं होतं. म्हणजे आणि अलीकडं NSUIनं जो एक बदल केला आहे, विनोद जाखड नावाचा एक तरुण मुलगा त्या अध्यक्षपदी आणलेला आहे. तो बलराम जाखड जे पूर्वी कृषी मंत्री होते त्यांचा नातू आहे. तर तो एवढ्या आक्रमकपणे आंदोलन केलीत त्यानं आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक राजधानीत काँग्रेसच्या या NSUIच्या नेतृत्वाखाली अक्षरशः हजारो पोरांनी तिथले जे राज्य सरकारचे प्रमुख कार्यालय आहेत, शिक्षणाशी संबंधित प्रमुख कार्यालय आहेत, तिथं हजारो मुलांनी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी आंदोलन केल्यात. अनेक ठिकाणी त्या मुलांच्यावर पाण्याचे फवारे मारलेत, अनेक ठिकाणी लाठी हल्ला केला आहे. म्हणजे एकीकडं हे मी याकडं संशयानं किंवा मला हे फार महत्त्वाचं अभिजित दिपकेचं आंदोलन वाटत नव्हतं. त्याचं कारण हे की एकीकडं काँग्रेसची हजारो मुलं रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत, रस्त्यावर लाठ्या झेलत आहेत, पाण्याचे फवारे झेलत आहेत, तिथं पोलिसांशी संघर्ष करत आहेत. आणि मध्ये ह्याच्यात तो विनोद जाखर नावाचा एक तरुण मुलगा अतिशय आक्रमकपणे फार लॉजिकली या सगळ्या गोष्टींची मांडणी करतोय. हे चित्र होतं. आणि एकीकडे दुसरीकडे हे नुसते कॉक्रोच जनता पार्टी मी त्याच्यावर सगळं फॉलोअरची संख्या वाढते एवढंच चाललेलं होतं.
त्यामुळं मला याच्या संदर्भात मला काँग्रेसची आंदोलन अधिक महत्त्वाची वाटत होती आणि ती महत्त्वाची होतीच. कारण पुन्हा अभिजित दिपकेचं हे जे आंदोलन यशस्वी झालं त्याच्यातली सगळी जी एक मानसिक तयारी असेल लोकांची किंवा या प्रश्नांच्या संदर्भातलं गांभीर्य निर्माण करायचं असेल, ते गांभीर्य निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं या काँग्रेसच्या आंदोलनाने केलं हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे NSYनं हे विनोद जाखडनं केलं एवढ्यापुरतं थांबलं नाही. म्हणजे आपल्याला गेल्या 12 वर्षात आपण सतत राहुल गांधी काँग्रेस हे कसे यांच्याबद्दल हे कसे अवसानघातकी आहेत, हे कसे पार्ट टाईम पॉलिटिक्स करणार आहेत, हे सगळं बघत असताना एकीकडं विनोद जाखडनं म्हणजे NSYनं अखंडपणे म्हणजे आपल्या NSY हे नाव 12-15 वर्षात आपण कधी चर्चेत ऐकलंच नाही. पण ती संघटना जिवंत होऊन अशी काम करत असताना एक आंदोलन करून NSY थांबली नाही. NSY तर जिथं जिथं आंदोलन झालं तिथं तिथं योग काँग्रेस उतरली. उदय भानू चीब नावाचा त्यांचा नवीन जो योग काँग्रेसचा अध्यक्ष आहे तो कोल्हापुरात सुद्धा ते येऊन गेले. कोल्हापुरात सुद्धा मोठा मेणबत्ती मोर्चा काढलेला होता. तर त्या आंदोलनाला सपोर्टिव्ह त्यांनी योग काँग्रेसनं मोठी आंदोलनं संपूर्ण देशभरात केले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या नोंदी घ्यायला पाहिजेत की या अभिजित दिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या आधी या पातळीवर मोठ्या पद्धतीनं ही एक जे जनमानस घडवणं असेल किंवा या प्रश्नाचं गांभीर्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं असेल तर ते काम उत्तमपणे ह्या काँग्रेसच्या संघटनेनं केलं होतं. पण मी मगाशी म्हटलं तसं हे दिल्लीतलं आंदोलन असल्यामुळं आणि पुन्हा 16 तारखेपर्यंत साधारण याच्या संदर्भात काही गांभीर्य नव्हतं कुणाला काय. पण ज्या दिवशी सोनम वांगचूक यांचं उपोषण 16 दिवसात पदार्पण केलं, हळूहळू चर्चा सुरू झाली. अरे ते 16 दिवस अण्णा हजारेचं 11 दिवसच सोडलं होतं, त्याची आपण काळजी करत उठून हे तर 16 दिवस झाले अजून कोण बघणं झाले. हळूहळू मेनस्ट्रीम मीडियालाही त्या बातम्या दाखवायला लागल्या की आज 16वा दिवस आहे उपोषणाचा आहे, त्यांची प्रकृती खालावली आहे, जाऊन हे केलं आहे. मग हळूहळू तर तृणमूल काँग्रेसचे कोण महुआ मोहित्रा तिथे गेली, मग सुप्रिया सुळे गेल्या, मग अमुक गेले. मग हे सगळं घडत असताना इतकं सगळं घडत असताना काँग्रेस जात नाही. त्याचवेळी राहुल गांधीचा शिमल्यात किंवा कुठंतरी छात्रो की गुंज स्वतंत्रपणे कार्यक्रम असतो. या सगळ्या चर्चा एकत्रित होत गेल्या आणि देशभर असं एक वातावरण सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळं काय घडलं असेल तरी अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनात मी चौसाळकर सरांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी म्हटलं की नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं. म्हणजे सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळं या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं. आणि हे उपोषण वाढत जसं 17, 18, 19 दिवशी वाढत गेलं तसं मग दरम्यानच्या काळात त्यांनी 20 तारखेची घोषणा केली. 20 तारखेला चलो संसद अभिजित दिपकेने घोषणा केली संसदेवर मोर्चा काढायचा आहे आपल्याला. ती घोषणा झाली. त्याला उद्धव ठाकरेंनी इथं स्वतंत्रपणे लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही यात सहभागी होणार आहे आणि आम्ही याला पाठिंबा म्हणजे कशा पद्धतीनं काही प्रमुख राजकीय फोर्सेस म्हणजे तृणमूल काँग्रेसचा जो मूळ तृणमूल काँग्रेसचा गट आहे तो सगळा गट यांच्याबरोबर उतरला. उद्धव ठाकरेंच्या पार्टीनं घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार त्या पार्टीनं सगळी केली. अखिलेश यादव आणि त्याचा समाजवादी पार्टी ती तर सोबत होती. तेजस्वी यादवचा राष्ट्रीय जनता दल होता. हे जे सगळे राज्य देशभरातले विरोधी पक्ष त्या सगळ्या विरोधी पक्षांनी हळूहळू तिथं मंचावर जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि त्यातून मग अगदी शेवटच्या दिवशी आपल्याला आठवत असेल की पवन खेरा राहुल गांधींच्या वतीनं पवन खेरा गेलं. म्हणजे काँग्रेस आतापर्यंत या आंदोलनापासून एक सुरक्षित अंतर ठेवून होती. म्हणजे नंतरही अजूनही त्या अंतर ठेवून आहेच. पण पवन खेरा गेले आणि त्यांनी सोनम वांगचूक अभिजित दिपके यांची भेट घेतली आणि त्याला पाठिंबा दिला. म्हणजे हे सगळे जे एक एक घडामोडी घडत होत्या त्यातून हळूहळू एक वातावरण तयार होत होतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 19 तारखेच्या रात्री अचानक फार मोठी नाट्यमय घडामोडी म्हणजे आदल्या रात्री उशिरा म्हणजे मध्यरात्री वगैरे 11 नंतरची वेळ वगैरे असेल त्या गीतांजली अँगमोन ज्या सोनम वांगचूक यांच्या पत्नी आहेत त्या माध्यमांच्या समोर आल्या आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की कुणीही खासदारांनी म्हणजे मूळ मागणी याची काय होती इथं यांचं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याशिवाय आंदोलन आम्ही मागं घेणार नाही अशी मागणी असताना त्या गीतांजली अँगमोनी
आदल्या 20 तारखेच्या मोर्चाच्या आदल्या मध्यरात्री एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की कुणीही खासदारांनी जर हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही या शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भात संसदेत चर्चा घडवून आणू, तर सोनम वांगचुक उपोषण मागे घ्यायला तयार आहेत. म्हणजे सगळे जे हे फोर्सेस होते या आंदोलनाला पाठिंबा देणारे, त्या फोर्सेसनी हडबडून जावं अशी घोषणा होती. म्हणजे एकदम सोनम वांगचुक हे कॉम्प्रोमाइजच्या मूडमध्ये आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या आत्तापर्यंत 31 दिवस जे काही चाललं होतं, म्हणजे पुन्हा कसं आहे, हे उपोषणाचे 20 दिवस असले तरी हे त्याच्या आधी आंदोलन, त्याच्या आधी 10 दिवसापासून धरणे आंदोलन चालू. धरणे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू झालेलं होतं. त्यामुळं हे सगळे महिनाभर आंदोलन करणारे आणि त्याला समर्थन देणारे सगळे घटक असे प्रचंड अस्वस्थ झाले. म्हणजे त्या दिवशी तुम्ही रात्री रवीश कुमारपासून अनेकांच्या काढल्या तर कुणाला सुचतच नव्हतं. प्रत्येकजण फक्त ते हे बघा काय चाललेलं आहे असं करून ते व्हिडिओ फक्त शेअर करत होते. म्हणजे यावर प्रतिक्रिया काय द्यायची हे सुद्धा कोणाला सुचत नव्हतं, अशी परिस्थिती होती. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनम वांगचुक यांचं एक निवेदन त्यांनी हस्ताक्षरात लिहिलेलं ते आलं. त्यातसुद्धा त्यांनी साधारण असंच काहीतरी होतं, म्हणजे याच पद्धतीच्या गोष्टी होत्या. त्यात पुन्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा वगैरे या गोष्टी त्यांनी अक्षरशः सोडून दिलेल्या होत्या. आणि नंतर तर त्यांनी तिकडं JP नड्डांच्या हस्ते उपोषणसुद्धा सोडलं. म्हणजे सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळं या आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान मिळालं, एक नैतिक ताकद मिळाली. हे खरं असलं तरीसुद्धा सोनम वांगचुक यांची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद होती. त्यांनी उपोषण जे केलं ते उपोषण दखलपात्र होतं, ते उपोषण महत्त्वाचं होतं, ते उपोषण आंदोलनाला ताकद देणारं होतं. सोनम वांगचुक हे फार शिक्षणतज्ज्ञ आहेत, विज्ञाननिष्ठ आहेत, वैज्ञानिक पातळीवर काम करणारे आहेत. हे सगळं असलं तरीसुद्धा त्यांची भूमिका काही संशयास्पद होती. आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन ऐन टिपेला पोचलेल्या असण्याच्या काळात तडजोडीची भाषा सुरू केली आणि पुन्हा त्याच नोटवर उपोषण सोडलं. आणि पुन्हा उपोषण सोडल्यानंतर परत लडाखला जात असताना ज्या पद्धतीने मी कसा वंदे भारतमध्ये जातो आहे आणि मोदी सरकारनं कसं उत्तम काम केलेलं आहे अशा प्रकारचा ते व्हिडिओ प्रसारित करतात, तेव्हा स्वाभाविकपणे जी शंका सुरुवातीपासून राहुल गांधी आणि तत्सम लोकांना होती किंवा जो संशय सोनम वांगचुक यांच्याबद्दल होता तो अजूनही कायम आहे असं म्हणल्यास म्हणजे मलासुद्धा तो अजूनही कायम आहे असं वाटतं. त्यांच्या संदर्भातले त्यांच्या भूमिकेसंदर्भात अजूनही काही प्रश्न आहेत. ते अर्थात त्यांना आपण एकदम निकालात काढू शकत नाही, पण त्यांच्याकडं त्यांच्या भूमिकेकडं भविष्यातल्या त्यांच्या भूमिकांच्याकडं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण हे अशासाठी की आपण कुणाच्याही पाठीमागनं असे मेंढरासारखं आंधळेपणानं एक वाहत जायची सवय असते. तर ते टाळायचं असेल तर मला वाटतं या गोष्टी खूप जागरूकपणे बघायला पाहिजेत. अभिजित दिपके जे होतं, अभिजित दिपकेनं ज्या पद्धतीनं म्हणजे अभिजित दिपके हा त्यावेळीसुद्धा मध्येसुद्धा आणि आत्तासुद्धा कधीही तो लीडर वाटत नाही. म्हणजे बघितलं तरी म्हणजे एक सामान्य मुलगा, म्हणजे कुठलाही राजकीय नेता मंचावर आल्यावर तो असा अंग चोरून बाजूला उभा राहिला दिसला. म्हणजे कुणी खासदार आले तर त्यावेळी आपण तुम्ही त्याकडे असा तो अंग चोरून बाजूला, म्हणजे त्याच्याकडे एक लीडर असे दिसत नाही. पण त्यानं ज्या संयमानं ज्या कॉन्फिडंटली हे आंदोलन पुढं नेलं आणि धर्मेंद्र म्हणजे सोनम वांगचुक एकीकडं तडजोडीची भाषा करत असताना अभिजित दिपकेनं कधीही तडजोडीची भाषा केली नाही. त्यांनी थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मुद्द्यावरून तो मागा हटला नाही. आणि त्या एका टप्प्यावर तर त्यानं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सरकार देत नसेल तर आम्हाला मोदींचा राजीनामा मागावा लागेल अशा भूमिकेपर्यंत तो पोचला होता. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळं आणि आता तर तो गेले 2 दिवस आता पुन्हा तो मीडियासमोर यायला लागला आहे, त्याच्या संदर्भात संशय निर्माण करायला लागला. तो थेट भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली भूमिका घेऊन उभा आहे. त्यामुळं आता तो या पुढचा त्याचा प्रवास कसा असेल हे आपल्याला नीट ऑब्झर्व करावं लागेल, बघावं लागेल. कारण मी ज्या दिवशी 20 तारखेला आंदोलन त्या दिवशी म्हटलं होतं की तुम्हाला सोनम वांगचुक यांना मॅनेज करता येईल, अभिजित दिपके यांना मॅनेज करता येईल, पण तुम्हाला हा जो असंतोष आहे तो असंतोष मॅनेज करता येणार नाही. असा असंतोष कधीही मॅनेज करता येत नाही. म्हणजे या संदर्भातलं मी नेहमी माझ्या ह्याच्यातलं मी जे अलीकडच्या काळातलं बघितलेलं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही कितीही ताकदवान असा काही असा,
2017ची जी गुजरातची इलेक्शन होती, गुजराती विधानसभेची इलेक्शन, म्हणजे 2014ला मोदींचं सरकार सत्तेवर आल्यानंतर इतके ते प्रचंड हवेत होते आणि काँग्रेस गुजरातमधली फार मरणकाळ आलेली होती. आणि त्या एका राज्यसभेच्या निवडणुकीत अमित शहानी अहमद पटेल यांना पाडण्यासाठी जे काही कारस्थान केलं, तिथं अर्ध्या मतानं व्यवस्थित अहमद पटेल हे म्हणजे अमित शहांच्या शाळेचे हेडमास्तर असल्यामुळं त्यांनी तिथं ते व्यवस्थित अर्ध्या मताने निवडून आले आणि तिथं एक काँग्रेसला कॉन्फिडन्स आला त्या राज्यसभेतल्या एका निकालानं. हे फार छोट्या घटना असतात या. तर त्या निकालानं तिथून काँग्रेसनं उभारी घेतली आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल की राहुल गांधी मैदानात उतरला, विकास गांडो है छो, हे स्लोगन घेऊन राहुल गांधी मैदानात उतरला. आणि मग राहुल गांधीनं तिथं हार्दिक पटेल असेल, अल्पेश ठाकूर असेल, त्यानंतर जिग्नेश मेवानी असेल आणि राहुल गांधी अशी 4 तरुण मुलं त्या काळात मोदी शहांच्या विरोधात तिथं मैदानात उतरली होती. थेट त्यांना चॅलेंज देत होती. आणि जे अमित शहा आम्ही 150पेक्षा जास्त जागा गुजरातमधल्या जिंकू असं फार अहंकारानं सांगत होते, त्यांना 100सुद्धा जागा गाठता आल्या नाही. म्हणजे तिथं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं जर घाण केली नसती तर त्यावेळी तिथनं भाजपचं 2017 साली भारतीय जनता पक्षाचं सरकार जाऊन तिथं काँग्रेसचं सरकार आलं असतं अशी परिस्थिती होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं, आपलं माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस वेळोवेळी कशा पद्धतीनं भूमिका घेत असते, त्यावेळी तिथं प्रफुल्ल पटेलांनी आणि मंडळींनी कशा पद्धतीनं काम केलं आणि सगळं तिथं अनेक काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यात यश मिळवलं आणि तिथं त्यामुळे भारतीय. तर त्या निवडणुकीत हे त्यावेळी अमित शहांचं महात्म्य काय सांगायचं. अमित शहा म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग असतं. ते सगळं कागदोपत्री, ते पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, हे ते पन्ना प्रमुख फार चर्चा करायचे, हे सगळं त्यांच्याकडे असतं. पण ज्यावेळी सामाजिक असंतोष तयार होतो त्यावेळी हे तुमचे पन्ना प्रमुख वगैरे काय किंवा काय नियोजन काही चालत नाही. सामाजिक तसं अभिजित दिपके, सोनम वांगचूक, आणखी कोणाला तुम्ही मॅनेज कराल, पण जो हा उद्रेक आहे हा तुम्ही मॅनेज नाही करता येत. आणि हे या आंदोलनानं दाखवून दिलं. आणि पहिल्यांदा 12 वर्षानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही, ज्यांना म्हणजे आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, सत्तेचा आणि सगळाच अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, अशा भावनेनं वागवणाऱ्याने आत्ता या अधिवेशनात कुठले कुठले पक्ष फोडणार आहेत. शरद पवारांचा पक्ष फोडणार आहेत, त्या पुन्हा स्टॅलिनच्या पक्षाला सगळं आपल्याकडे घेणार आहेत, पुन्हा आणखी कोण राहिलेले काँग्रेसमधले काही लोकांना अनुपस्थित ठेवणार आहेत, राहिलेले ममतांच्याकडे जे करणार आहेत, आणि हे कसं विधेयक मंजूर करून घेणार आहेत. म्हणजे अगदी परमेश्वरानंतर हेच असं अशा पद्धतीने एक त्यांच्या संदर्भात हवा निर्माण केली होती, फुगा फुगवला होता. त्या फुग्याला या आंदोलनात टाचणी लावली. पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींचा जो फुगा होता तो फुगा यांनी फोडून टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पाठोपाठ राहुल गांधींनी संसदेत काय केलं असेल तर अमित शहा नावाची दहशत आहे, ती अमित शहा नावाची दहशत राहुल गांधींनी मोडून काढलेली आहे. म्हणजे या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश म्हणजे हे जे 2 नेते, ज्या 2 नेत्यांनी गेली 10-12 वर्षे देशाला वेठीला धरलं होतं, त्या दोन्ही नेत्यांची दहशत आणि ताकद या आंदोलनानं मोडीत काढली. हे या आंदोलनाचं मोठं यश आहे. हे 20 तारखेला घडलं. म्हणजे ज्या लोकांनी 15 दिवस आधी राहुल गांधींना शिव्या दिल्या सगळ्या, कसा मनुष्य आहे, इतकं सगळं चाललं असताना बघितलं आहे. पण हे आंदोलन जिथं संपत होतं तिथून त्याचा टेम्पो अजिबात कमी न होता उलट टेम्पो वाढत नेऊन त्यांनी थेट ते पंतप्रधानांच्या दारात नेलं. म्हणजे देशाच्या इतिहासात थेट पंतप्रधानांच्या दारात जाऊन बसणं आणि तिथं काँग्रेसला रस्त्यावर बसायला लावणं हे राहुल गांधींनी केलं. आणि तोसुद्धा एक मला वाटतं या देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार एक महत्त्वाचा क्षण होता. भविष्यात त्या क्षणाचा उपयोग काँग्रेसला निश्चितपणे करून घेता येईल, त्यांनी करून घेतला पाहिजे. पण विरोधी पक्षनेता, देशाचा विरोधी पक्षनेता रस्त्यावर झोपतो आणि पोलीस त्याची उचलबांगडी करून घेतात, हा फार मोठा म्हणजे जी सगळी मरगळलेली काँग्रेस होती त्या काँग्रेसला सुद्धा रस्त्यावरच्या लढाईची प्रेरणा देणारा हा क्षण होता. विरोधी पक्षांना सुद्धा तो ताकद देणारा क्षण होता. मला वाटतं हे रस्त्यावरचं आंदोलन होतं. ते रस्त्यावरचं आंदोलन राहुल गांधींनी सुरू आहे हे संपत असताना एका टप्प्यावर नेलं. पण यातली मला जाणवली दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी की रस्त्यावरचे आंदोलन करणारे लोक आणि संसदेत संघर्ष करणारे लोक हे जर वेगवेगळे असतील
तर लढाई कशी अधिक उत्तमपणे करता येते हे या एका प्रसंगांच्या निमित्तानं आपल्याला पहिल्यांदा कळून आलेलं आहे. म्हणजे कोणताही राजकीय चेहरा नसलेले अभिजित दिपके, सोनम वांगचूक आणि सगळी आयसाची या मंडळींनी रस्त्यावरचा संघर्ष करून एका मोठ्या प्रमाणावर सरकारला चा आत्मविश्वास त्यांचा खच्ची करण्याचं काम केलं आणि तीच लढाई संसदेच्या माध्यमातून तेवढ्याच ताकदीनं पुढं नेण्याचं काम राहुल गांधींनी केलं. आणि म्हणजे आता धर्मेंद्र प्रधानांचा सगळ्यांना प्रश्न असा पडला होता की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तर झालं की आता काय. पण त्याचवेळी हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर तोच मुद्दा थेट अमित शहांच्यापर्यंत घेऊन जाणं आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणं आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमुळं 2 दिवस संसदेत न येणं हे मला वाटतं एकूण विरोधकांचं फार मोठं यश आहे. म्हणजे रस्त्यावरची लढाई बाकी संघटनांनी पुढं नेली असताना तीच लढाई अधिक ताकदीनं संसदेत पुढं नेणं ही फार मोठं काम राहुल गांधींनी केलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळं अजून संसदेचं अधिवेशन 2 आठवडे आहे. त्यामुळं ते हळूहळू माझा असा अंदाज आहे की अमित शहांचा राजीनाम्याचं ताकद लावून ते राजीनामा होणार नाही, पण त्यांना ते घायकुतीला आणतील आणि नंतर मग राम मंदिरातल्या ज्या दानपेटीच्या चोरीच्या त्यावरनं थेट ते संपता नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याकडे जातील आणि राम मंदिरातल्या चोरीत नरेंद्र मोदींचा हात आहे इथंपर्यंत हे सगळं आरोपपत्र जाऊ शकेल. म्हणजे एकूण समाजाच्या मनातनं त्यांना उतरवणं, त्यांची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं 2009-10 सालापासून सातत्यानं RSS आणि त्यांच्या पूरक संघटनांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेचं हनन करण्याचा प्रयत्न केला, राहुल गांधी यांचं चारित्र्यहनन व्यक्तिगत पातळीवर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी लाखो करोड रुपये खर्च केले. मला वाटतं काही खर्च न करता काँग्रेसनं आणि या सगळ्या आंदोलनानं या एका आंदोलनानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांच्या प्रतिमा फार मोठ्या प्रमाणावर डॅमेज केलेल्या आहेत. आता ते डॅमेज करण्यासाठी जे काही मोदी करायला लागले आहेत, रात्री 12 वाजता येऊन असं रील बनवणे, परत दुसऱ्या दिवशी त्याने परत रील बनवली. म्हणजे जेनची कशी विचार करते बघा. मी काल एका तरुण मुलाचा म्हणजे जो कुणी वेल नोन चेहरा नाही अशा एका तरुण मुलाचं रील बघितली. त्यानं मोदीची जी दुसऱ्या दिवशी रील आहे त्या रीलचं पोस्टमार्टम केलं आहे. त्यात त्यानं म्हटलं की हे मोदी फसलेत, ह्या दुसऱ्या रीलमध्ये असं मोदी फसलेले आहेत, टोटल फसलेले आहेत. त्याचं म्हणणं असं आहे की ही दुसरी रील बनवताना मोदींनी स्वतःला व्हिक्टीम समजलेलं आहे. म्हणजे आपण व्हिक्टीम आहोत अशा पद्धतीनं प्रेझेंट केलेलं आहे. बघा मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. पण म्हणलं अरे तुम्ही हा गेम खेळून झाला आहे पूर्वी, मला शिव्या दिल्या, आईला शिव्या दिल्या. हे कार्ड तुमचं शिव्या दिल्याचं पुन्हा चालणार नाही इथं. तर ही शिव्यांची स्क्रिप्ट तुमची पुन्हा चालणार नाही. त्यानं पुन्हा असं म्हटलं की मुलांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, हे बच्चों को गुमराह किया है. म्हणजे एक गंभीर मुद्दा घेऊन संघर्षासाठी रस्त्यावर आलेल्या मुलांना जी उत्तम पद्धतीनं रिस्पॉन्सिबल नागरिक बनण्याचा प्रयत्न करणार असणाऱ्या मुलांना तुम्ही अजूनसुद्धा गुमराह किंवा बच्चा असं समजताय. म्हणजे तुम्ही वेडे समजता का काही त्यांना आतापर्यंत, असंही त्या मुलानं त्या रीलमधले म्हणलं आहे. आणि त्यानं पुढचा मुद्दा फार म्हणला आहे, म्हणजे मोदींनी स्वतः पुन्हा आपण जणू फार थोर असल्यासारखं मी मुलांना माफ केलं, बच्चों को माफ किया. अरे म्हणले एकीकडे तुम्ही हे मी बच्चों को माफ किया म्हणून सांगताय, पण तुमचं स्टेट माफ करत नाही ना. म्हणजे तुमचे पोलीस माफ करत नाहीत, तुमचे CRPF माफ करत नाहीत, तुमचे अन्य कोर्ट माफ करीत नाहीत, किंवा तुम्ही ज्या सरकार त्या सगळ्या मुलांच्यावर ठिकठिकाणी कारवाया आहेत, काय अटॅक आहे, ते सगळं तुमचं चाललेलं आहे. आणि वर तुम्ही तोंड देखलेपणा महिने माफ किया म्हणून असं होता, म्हणजे काहीतरी साधू बनण्याचं आव्हान आहे. तर इथंसुद्धा तुम्ही पूर्ण फसलेला आहात. तर त्यांना असं म्हटलं आहे की हे तुम्ही किती केलं असलं तरी तुम्हाला हे कुणी माफ करणार नाहीत हे लोक. कारण तुम्ही इथली हे सगळं म्हणजे तुम्ही हे समजून घेतलं, म्हणजे सोशल मीडिया कसा वापरायचा हे समजून घेतलं, पण तुम्ही इथली व्हॅल्यू सिस्टीम समजून घेतलेली नाही. ती व्हॅल्यू सिस्टीम समजून घ्या. ती समजून घेतली नाही तर हे तुम्ही जी इंस्टाग्राम सोडा,
तुम्ही बंदी घातलेले टिकटॉक पुन्हा आणून त्याच्यावर जरी खेळ सुरू केले तरीसुद्धा तुमचा ह्या तरुण पिढीशी कनेक्ट होणार नाही. तुम्ही आता या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकत नाही. हे एका सामान्य मुलानं त्या रीलचं परीक्षण केलं. म्हणजे आपणसुद्धा हे बघताना खूप साध्या साध्या गोष्टीतनं या आपल्या लक्षात येतात. आपणसुद्धा त्या माध्यमाच्या संदर्भात येत नाही, पण एक सामान्य मुलगासुद्धा पंतप्रधानांच्या या कृतीचं अत्यंत उत्तम रीतीनं फक्त टेक्निकल त्रुटी, म्हणजे अनेकांनी टेक्निकल ते कॅमेरा धरलेला नाही, पण त्या नाही, त्यांच्या मुद्द्यामधली गफलत आणि ते कसे चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट होतात हे एका सामान्य मुलांना मांडलं आहे. म्हणजे आता हे म्हणजे तिथं आपण बघितली 16-17 वर्षाची पोरं पोरीसुद्धा मोदींना एकेरी बोलत होते आणि मोदींचा राजीनामा पाहिजे म्हणत होते. हे का म्हणत होते, हे किती आतून येते हे लक्षात, म्हणजे त्यांचा कनेक्ट, म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती, त्यांचं महात्म्य संपवलं. त्याचबरोबर हा जो कनेक्ट आत्तापर्यंत म्हणजे देशातले उत्तम कम्युनिकेटर, आत्तापर्यंतचे देशात स्वातंत्र्यानंतरच्या काळातले सगळ्यात मोठे कम्युनिकेटर म्हणून नरेंद्र मोदींचा उल्लेख केला जायचा. पण हे त्यांचं कम्युनिकेशनचं स्किल आता 12 वर्षात आउटडेट झालेलं आहे आणि त्यांनी कितीही नवीन प्रयत्न केले तरी हे त्यांचं कम्युनिकेशन पुढं चालू शकत नाही. हे या गोष्टीतनं पुन्हा पुन्हा सिद्ध होते असं मला वाटतं. म्हणजे आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न होत आहेत का? होत आहेत. म्हणजे परवा मी काल एका टी व्हीच्या हेमध्ये बघितलं, के शर्मा नावाचा भाजपचा प्रवक्ता होता. तो रेटून सांगत होता तिथं भारत माता तेरे तुकडे होगे वगैरे घोषणा दिल्या जात होत्या, अल्लाह हो अल्लाह हे गाणं तिथं वाजलं जात होतं वगैरे. तर तिथं जो आशुतोष रांका नावाचा CJPचा प्रवक्ता होता, तो त्याला सांगत होता तुम्ही हे द्या पुरावे, व्हिडिओ द्या, तुम्ही मला हे काय म्हणताय ना व्हिडिओ द्या. नाही देतो नाही व्हिडिओ द्या. त्यांना बोलू दिलं नाही. म्हणजे आत्ता तुम्ही केवळ तोंडी आरोप करून चालणं, म्हणले तुमचा खेळ तुम्ही JNUच्या वेळी बघितलेला आहे, तुम्ही भारत माता तेरे तुकडे वगैरे, तर आता तो खेळ पुन्हा चालणार नाही. म्हणजे जाहीर TV च्या चर्चेत सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या JP नड्डांची वगैरे जी 2 प्रवक्ते भेटायला जात होते, फारसे सोशल मीडिया वापरत असले पण तरीसुद्धा फारसे परिचित चेहरे नव्हते. पहिल्यांदा तर एकदा गेल्यावर काही तास बसवून ठेवलं त्यांना JP नड्डाने बाहेर, पण नंतर त्याने त्यावेळी वाटत होतं की हे मॅनेज गुंडाळायचा प्रयत्न चालले, पण ही मुलं गुंडाळलेली नाहीत. त्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे राजीनामा, त्या संदर्भात त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज, सगळ्यात महत्त्वाचं या पिढीचं जेनजीचं मला वैशिष्ट्य हे जाणवतं की त्याने आपल्या मूळ मागणी संदर्भात कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. ते कॉम्प्रोमाइज होईपर्यंत त्याने आंदोलन मागं घेतलेलं नाही. म्हणजे मोर्चावर लाठीमार झाला, प्रचंड डोकी फुडली, पोलिसांनी दडपशाही सुरू केली, अनेक मार्गाने या संबंधित असलेल्या लोकांचा हॅरेस करण्याचा प्रयत्न केला, पण यांनी कुठंही हे मोडण्याचा म्हणजे त्यांनी आपला मूळ मागणीपासून कुठेही ढळले नाहीत. ही यातली मला जाणवली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते. म्हणजे काही काही गोष्टी मुद्दाम सांगाव्या लागतात. म्हणजे पोलिसांनी एक जो दगडाने भरलेल्या ट्रकचा मुद्दा होता, म्हणजे तिथं त्या आंदोलनाच्या दिवशी तिथं आंदोलनाच्या जवळच तिथे एक दगड विटांच्या तुकड्यांनी भरलेला ट्रक आणून पोलिसांनी उभा केला होता. होय. तर न्यूज लॉन्ड्रीनं त्याचं नीट इन्स्पेक्शन केलं सगळं. म्हणजे हे पुन्हा मेनस्ट्रीम मीडिया काय करत नाही. हे सगळं मेन जे आहे, तर तो ट्रक कुठं होता, तो काही दिवसापूर्वी कुठल्या तरी एका टॅक्सीशी अपघात झाला होता, त्यामुळे तो आणून उभा केला होता. ती तिथं ज्या आधी पोलीस स्टेशनच्या दारात काय अपघात झालेल्या गाड्या उभ्या होत्या, तिथं ती अपघात झालेली गाडी उभी केली. ट्रक कुठंतरी दुसरीकडे उभा होता. पुन्हा आंदोलनाच्या दिवशी आणून त्यांनी तिथं उभा केला आणि त्याची बातमी आल्यावर पुन्हा तो खाली करून पुन्हा दुसरीकडे हलवला. म्हणजे पोलिसांना पूर्णपणे हे सगळं आंदोलन हे करण्यासंदर्भात, मोडून काढण्यासंदर्भात किंवा त्यात हिंसाचार घडवण्याच्या संदर्भातल्या स्पष्ट सूचना होता, हे यातून दिसून येतं. पण आंदोलकांनी कुठल्याही पातळीवर आपला एक मर्यादा आहे, आपला संयम आहे, तो सोडलेला दिसत नाही. सगळ्यात हे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चौसाळकर सरांची मी मुलाखत घेतली किंवा पवार सरांची घेतली, दोन्ही मुलाखतून एक गोष्ट पुढे आली की अहिंसेचा मार्ग या आंदोलनाने कुठल्याही टप्प्यावर सोडला नाही. चौसाळकर सरांनी सांगितले 3 महत्त्वाचे, मला ते फार महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे त्यांनी 3च आंदोलनात आपले आयकॉन ठेवले होते. एक भगतसिंग जे क्रांतीचं प्रतीक आहे, दुसरं बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाची तुम्हाला बांधिलकी मानतात, तिसरं महात्मा गांधी हे सत्याग्रहाचं तुमचं मॉडेल आहे. ह्या तिन्हीच्या व्यतिरिक्त तिथं 4था फोटो किंवा 4थं मॉडेल त्यांनी
आपलं ठेवलेलं नव्हतं. तर त्या पातळीवर ते सुरू होतं. आणि आणखी एक गोष्ट, राजीव रंजन नावाचे एक पत्रकार आहेत, तर त्यांची एक मुलाखत मी ऐकली त्या दुसऱ्या एका जबाबदार एका यूट्यूब चॅनलवर. तर त्यात त्यांनी सांगितलं, फार धक्कादायक आणि फार गंभीर पद्धतीने आहे, म्हणजे घडलेलं नाही, म्हणजे ते यूट्यूबवर सुद्धा उल्लेख आहे त्यांचा. असं म्हणणं आहे की त्यांनी या सगळ्या आंदोलनाच्या काळात पश्चिम बंगालमधनं 3,000 आणि जम्मू काश्मीरमधनं 1,500 CRPFचे जवान आणले होते. राजीव रंजनचा तो व्हिडिओ मीडियावर उपलब्ध आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधनं 3,000 आणि जम्मू काश्मीरमधनं 1,500 CRPFचे जवान त्यांनी बोलून घेतले होते. जवानांना तयार सांगायचं, पण त्या CRPFनं त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमच्या मुलांच्यावर गोळ्या झाडणार नाही. हे CRPFच्या जवानांनी, असा ती राजीव रंजनची, म्हणजे मी काय माझ्या मनसे किंवा तोंडचं सांगायचं, ती मुलाखत उपलब्ध आहे यूट्यूबवर. त्या मुलाखतीत त्यांनी संघ आणि त्या संघ परिवाराचे खूप अंतर्गत धागेदोरे असलेले ते पत्रकार आहेत, अतिशय जबाबदार पत्रकार आहेत. त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे की हे सगळं होतं. पहिल्यांदा मोदी घाबरलेले दिसले 12 वर्षानंतर पहिल्यांदा. म्हणजे त्यात संदर्भात बऱ्याच बैठका धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायचा नाही या बाबतीत ठाम होते सगळं भारतीय जनता पक्ष सगळं. पण जर हे आंदोलन CRPFनं अशी भूमिका घेतली तर आपल्याला एका टप्प्यावर हा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा चर्चा झाली. त्यातनं पुढं सगळ्या गोष्टी आपल्याला घडत गेलेल्या दिसतात. म्हणजे कोणत्या जे आपलं दिसत पोलीस ज्या पद्धतीनं त्या दिवशी वागत होते, ज्या पद्धतीनं पोलिसांच्या काठ्यांना समोर लोखंडी खिळे मारलेले होते, ज्या पद्धतीनं पोलीस आंदोलक मुलींच्या काठ्यांचा वापर त्यांना मारण्यासाठी करत होते, ज्या पद्धतीनं आंदोलक मुलांना, म्हणजे नागपूरचा एक मुलगा आपला माहिती आहे, असा ताटपणे उभा राहिला, चारी बाजूनं पोलीस मारत होते आणि त्यानं हल्ला नाही मारा म्हणत होता. म्हणजे हा निडरपणा मुलांच्यात आलेला होता. हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं की पोलिसांना काय पद्धतीनं ऑर्डर दिल्या असतील, पण तरीसुद्धा हा देशांतर्गत मामला असल्यामुळं कदाचित सांगितलं असावं की यांनी की आम्ही एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटतं हा CRPFचा नंतर सरकार बॅकफुटवर गेला असावं. पण इथं पुन्हा बघा, हे सगळं झाल्यानंतर ओ काका, तर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला लक्षात येतं की हे कशा पद्धतीनं काउंटर करायला लागले. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा पोलिसांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना आणलं की बघा माझा म्हणजे तो पोलीस कोण रक्तबंबाळ झाला होता, त्या रक्तबंबाळ झालेल्या पोलिसाच्या बायकोला, मुलांना कसे रक्तबंबाळ झाले होते, आंदोलकांनी कसे गुंड होते आणि त्या गुंडांनी कसा हल्ला केला. आमचं म्हणणं आहे बरोबर आहे. BJPसुद्धा हेच म्हणते की या मोर्चात भाजप RSSचे गुंड घुसलेले होते आणि त्यांनी हिंसाचार केलेला आहे. म्हणजे पोलिसांचे नातेवाईक जो आरोप करतायत त्याच्या, म्हणजे BJP जो दावा करत होते त्या दाव्याची पुष्टीच मला वाटतं पोलिसांचे नातेवाईक करतायत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिथं दुसरं, त्यांनी CRPFचा जो ज्ञानेंद्र सिंग नावाचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला पुढं आणलं. म्हणजे ज्यावेळी संसदेत राहुल गांधींनी ज्या दिवशी आरोप केला की अमित शहा यांनी हा सगळा लाठीमाराचा किंवा गोळीबाराचा आदेश दिला, पॅलेट गन वगैरे वापरण्याचा, तर त्याच्यावर प्रचंड आक्षेप गेला. तर राहुल गांधींनी या सगळ्या ह्याच्यात म्हणजे अतिशय उत्तमपणे सगळं केलं. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं एक गोष्ट ठीक आहे, अमित शहानी हा गोळीबाराचा आदेश दिला आणि अमित शहानी जर गोळीबाराचा आदेश दिला नसेल आणि त्यांना जर गोळीबाराचा माहिती नसेल तर ते गृहमंत्री म्हणून सक्षम नाहीत. म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक तर त्यांना गोळीबाराची जबाबदारी घ्यावी लागेल आणि गोळीबाराची जबाबदारी घेता येत नसेल तर ते गृहमंत्री म्हणून सक्षम नाहीत, हे त्यांना मान्य करावं लागेल. अशा पद्धतीनं राहुल गांधींनी या प्रकरणात अत्यंत आक्रमकपणे सगळं मांडलं. पण मग त्याच दिवशी CRPFचा जो प्रमुख आहे तो CRPFचा प्रमुख पुढं आला, ज्ञानेंद्र सिंग काहीतरी नावायचं, आणि त्यांनीच सांगितलं की हे सगळं मीच केलं, मीच ठरवलं. म्हणजे हे सरकार आपल्यावरच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी, ढकलण्यासाठी म्हणजे एकीकडं आपल्याला अशी बातमी कळते की CRPFच्या जवानांनी गोळीबार करण्यास नकार दिला, पण त्याचवेळी जो काय मर्यादित स्वरूपात पॅलेट गनच्या स्वरूपात पॅलेट गनचा वापर झाला किंवा अन्य काही, तर त्याला मी जबाबदारी असं करायला गृहमंत्र्यांच्यावरची जबाबदारी
ढकलायला इकडं CRPFच्या प्रमुखाला पुढं केलं जातं. हे एक भीषण चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे ही प्रचंड गुंतागुंत आहे, प्रचंड अंतर्गत खूप काही गोष्टी सुरू आहेत. म्हणजे समजा मी असा विचार करतो की उद्या ही 50,000 मुलं होती. उद्या राजू शेट्टी साहेबांनी ठरवलं, देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तर एक 2-5 लाख शेतकरी सहज तिथं जंतर मंतर रामलला मैदान दिल्लीत जाऊ शकतात आणि ते कधीही संसदेवर ताबा मिळवू शकतात. म्हणजे हे फार आणि त्यावेळी मिलिटरी आणली तरी काही उपयोग होणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते. तर एक गोष्ट स्पष्ट झालेली यावेळी की संसदेतल्या बहुमतापेक्षा रस्त्यावरचं बहुमत हे फार महत्त्वाचं असतं आणि कुठल्याही सरकारनं आपलं संसदेतलं बहुमत टिकवतानाच लोकांचा विश्वास संपादन करताना रस्त्यावरचं बहुमतसुद्धा आपल्या बाजूला राहील यासाठी लोकशाही मार्गानं त्याची काळजी घ्यावी लागते मला वाटतं. आणि ही काळजी घेण्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा कमी पडलेले आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष संपवण्याचे प्रयत्न चालले आहेत, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग चाललेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या निवडणूक आयोग तर सरकारचा पटीक झालेला आहे. बाकी सगळ्या तपास यंत्रणा NIA, CBI, इन्कम टॅक्स या सगळ्या यंत्रणा अत्यंत मनमानीपणे विरोधकांच्या विरोधात वापरल्या जातात. असंच एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा कोर्टसुद्धा, न्यायालयसुद्धा आता या सरकारनं आपल्या अंकित करून घेतले आहेत. हे अनेक उदाहरणावरून पुराव्यासह स्पष्टपणे मांडता येतं. म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सत्तांतराचे खटले या ज्युडिशियरीनं अत्यंत निष्काळजीपणे, अत्यंत हलगर्जीपणे टोलवत ठेवलेले आहेत आणि भारतीय लोकशाहीची अत्यंत घाणेरडा खेळ मांडलेला आहे. त्याला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे इतकेच या ह्याच्यातले अनेक सरन्यायाधीशसुद्धा जबाबदार आहेत. हे आपण ठामपणे पुराव्यानं मांडू शकतो. कारण ठीक आहे, एक न्यायाधीश 3 महिन्यात येऊन गेला, एक न्यायाधीश 6 महिन्यात येऊन गेले, त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. पण चंद्रचूडांच्यासारखा सरन्यायाधीश 3 वर्ष पदावर असतानासुद्धा तो या संदर्भात काही करत नाही. तेव्हा आपल्याला त्यांच्या हेतूबद्दल शंका येते आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सगळी ज्युडिशियरी काम करते हे आपल्याला ठामपणे मांडता येतं आणि त्याचे पुरावेही एक उदाहरण अनेक गोष्टी सांगता येते. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेच्या दरम्यान न्यायाधीश वेगवेगळी वक्तव्य करत असतात आणि प्रत्यक्ष निकाल देताना मात्र तो व्यवस्थित सत्ताधाऱ्यांच्या बाबतीनं देत असतात. काही सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत अत्यंत पुरोगामी निर्णय देतात. पण जिथं ज्या वेळी काही राजकीय मुद्दा येईल, सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधांचा मुद्दा येईल, तिथं त्यांचे निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात. हे आपल्याला वेळोवेळी दिसून येईल आहे. म्हणजे ज्या एका यंत्रणेवर देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विश्वास होता, न्यायव्यवस्थेवर, त्या यंत्रणेवरचा विश्वाससुद्धा आता उडत चाललेला आहे. आणि त्यामुळंच हे आंदोलन हा या सगळ्या 12 वर्षात या वेगवेगळ्या लोकशाहीचं दमन करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्याच्या विरोधातला हा सगळा उद्रेक होता. आणि मला वाटतं सर्वसामान्य माणसांनी, कुठलाही राजकीय चेहरा नसलेल्या लोकांनी हा सगळा एक लढा एका वेगळ्या उंचीवर नेला असताना मला वाटतं इथली पुढची जबाबदारी, खरी जबाबदारी राजकीय पक्षांची आहे, विशेषतः काँग्रेस पक्षाची आहे. ज्या काँग्रेस पक्षानं ही पुढं यातल्या लढाईतलं सातत्य, संघर्षातलं सातत्य लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत नेण्याची गरज आहे. आणि ते नेलं तर मला परिवर्तन हे फार लांबची गोष्ट वाटत नाही. मला इथं समाजवादी प्रबोधनने बोलवलं आणि या विषयावर मांडणी करण्याची संधी दिली, आपण शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.